गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार. सो आज आहे संडे आणि रविवारची सकाळ. म्हणजे आज सकाळचा पहिला प्लॅनिंग करत होतो जेवणाचं. पहिल्या नाश्त्याची प्लॅनिंग झाली, मग जेवणवर आलो. नाश्ता काय घरगुती होऊन जाईल, पण रविवार म्हटलं तर काहीतरी स्पेशल व्हायलाच पाहिजे. आणि आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातो. तर तुम्ही आता ठरवा की मी काय करतोय. एवढं सकाळी असं व्लॉगिंगच्या सेटअपने कुठे चाललो आहे विचारात पडला असेल. सगळं सांगतो. पहिला गाडी जरा आयडलिंगवर राहू दे थोडा टाईम, कारण की मागल्या वेळीच मी बँड्राला गेलो आणि गाडीचं असं हाल झालं होतं की गाडीच बंद झाली. सो थोडं आयडलिंग करून आता आपण निघूया. चला, गणपती बाप्पा मोरया. चेन थोडी वाजते. मी सकाळ सकाळी निघालो म्हणून ती चेन वाजते. एकदा नॉर्मलाइज झाली की आपण चांगल्या ह्याच्यामध्ये जाऊ. ते आपले खारीवाले काका गेले मगाशी मागे. लहानपणापासून आपण त्यांच्याकडनंच खारी घेत आला आपल्या सोसायटीमध्ये. जो पण आपण या एरियामध्ये राहत असेल त्यांना सगळ्यांना माहीत असणार आहे. सो बाय द वे मित्रांनो, खूप 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 म्हणजे खूप टाईम नंतर मी ब्लॉग चालू केला आहे. आणि तुम्ही माझे शॉर्ट्स बघत असेल, यूट्यूब शॉर्ट्स, तर आय होप तुम्हाला आवडत असणार. सो यूट्यूब शॉर्ट्सनी चांगले असे व्ह्यूज जातात आहेत तुमच्या सहकार्याने. आणि असंच पाठिंबा राहिला तर चांगले व्ह्यूज ब्लॉगला सुद्धा जातील, आय होप. सो हा माझा आजचा रविवारचा हा पहिला ब्लॉग टाकतोय मी. म्हटलं एक संवाद पण साधूया आणि संवाद पण तुमच्यासोबत साधता येईल. आणि खूप काही बोलायचं आहे, कारण की व्लॉगिंग खूपच बंदच करून टाकली होती. चॅनलमध्ये पण थोडासा गडबड झाला होता, पण सगळं ठीक करून आता पुन्हा एकदा नव्याने निघालोय. आणि मी प्रयत्न खूप करणार आहे तुमच्यासाठी की मी व्लॉग टाकीन. सगळ्यांचा वर्किंग वाटतंय, त्या हिशोबाने चाललेत. पुढे एक नवीनच KTM ॲडव्हेंचर X दिसली आहे. एक रायडर आहे, ही बघा KTM ॲडव्हेंचर X. तशी न्यूली लॉन्च झालेली. मी पण ऑफिससाठी खूप घाई दिसतोय, हरकत नाही. ॲज युजल आमच्या इकडनं निघता निघताना थोडासा असतं ट्रॅफिक. तर पावसाळी वातावरण आणि आपण निघलोय काही असंच मस्तपैकी. मुलांचा अर्ध कम्फर्ट आहे ना, तुम्हाला खरंच सांगतो, मुलांचा अर्ध कम्फर्ट आहे ना तर रायडिंगमध्ये शॉर्ट्स घालूनच आहे. रायडिंग म्हणजे असं नाही की आपण कुठे ग्रुप सोबत बाहेर चाललोय, पण एक अशी फेरफटका बोलला ना तरी काय काम करायचं असेल किंवा असंच जायचं असेल तर मुलं युजली शॉर्ट्सवरच जातात. बाकीचा आउटफिट बघा तुम्ही काय आहे. जर्सी घातली आहे आणि मला ही खूप प्रचंड जर्सी आवडते, खूप म्हणजे खूप आवडते. मी निघालोय बँड्राला. बँड्राला का निघालोय तर आज रविवारचं सोय करायची, रविवारची दुपारची जेवणाची सोय. म्हणजे एकदम झणझणीत आणि सगळ्यांचंच आवडतं मटण. तर खास मटणाचं भेद झालंय म्हणून मी चाललोय बँड्राला. आता तुम्ही विचार करणार की हा राहतो गोरेगावला, मटण आणायला बँड्राला. तर त्याच्या मागची पण स्टोरी आहे, सांगतो.
जरा एकदा ट्रॅफिक मधनं बाहेर निघतो. तिकडनं कसं बाहेर निघायला मग काही टेन्शन नाही, आपण आरामात संवाद साधू. सो लेफ्ट साईडला ओबरॉय मॉलला पास करून आपण चाललो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेतून सरळ बँड्रा. जास्त मोठी व्हिडिओ मला खेचायची नाही, कारण की आज स्पेशली जेवणाचा भेद आहे. माझा अशी इच्छा आहे की थोडंसं बँड्राला जाईपर्यंत मी तुमच्यासोबत संवाद साधू सुंदरसा. आणि एक चांगलं आता वातावरण पण खूप चांगलं आहे, जसं तुम्ही बघू शकता. थोडंसं ट्रॅफिक आहे वातावरणामध्ये, पण हरकत नाही. टू अंधेरी आलो, अजून बँड्रा यायचं आहे. अंधेरीपर्यंत एवढं ट्रॅफिक लागलंय, काय करू. मी स्वतः त्या ट्रॅफिक मध्ये कट मारून मारून म्हणजे एक साईड करून करून हैराण झालो होतो. आपली जसं ट्रॅफिक तसं आपल्या गाडीचं इंजिन पण गरम, आपला डोका गरम, सगळा गरम. आता माझी सटकले सरळ. पण तुम्ही बघू शकता जर वरनं ट्रॅफिक एवढं आहे बाबा, प्रचंड. गाडी वाटते ना आज माझं, मी गाडीचा जीव खाणार ना, गाडी तरी माझा जीव खाणार. अरे कहना क्या चाहते हो. बघू, जाऊ आपण दमानं कट मारत मारत. जसं बाईकवाले बघा, नेहमी एक घुसली तर दुसरी जाणार. जसे काका गेले तर मी पण जाणार. काका गेले पण मी नाही गेलो. माझ्या लेफ्ट साईडला पाहू शकता काका वेट करतायत. नमस्कार काका, गुड मॉर्निंग. छत्रपती शिवाजी महाराजांची चांगली प्रतिमा आहे. आणि दरवेळी हायवेला येऊन आहे ना, मला नतमस्तक होऊ वाटतं राजांकडे बघून. माहित नाही पण होतं. तशी त्यांची कहाणी आहे, स्टोरी आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराजांना वंदन करून पुढे निघतोय. भावा ना, आपला कॅमेरा आहे ना, जरा अँगल कसा आहे हा व्लॉगिंगचा मला नाही माहित. तुम्ही आजचा व्लॉग जरा बघा, मी चेक करीन घरी गेल्यावर आता. पण तुम्ही जरा सांगा ना की प्रेक्षकांना म्हणून तुम्हाला कसा आवडतो, कितीपर्यंत आवडतो हा अँगल. सगळ्यांचं लक्ष आपला N360 काय N360 नाही Insta360 X3 कडे लक्ष खूप भेदलं जाते सगळ्यांचं लक्ष. ओ, काकानी एक गुड साईन देऊन हे केलंय. पण बसवाला इतका चांगला आहे ना की गाडी दाबून चाललाय, दुसऱ्यांना जागाच नाही. भाई काय जण आहे ना, खूप इज्जतीने एक बाईक पद्धतशीर जायला अशी जागा ठेवतात. आणि काय जण असे हरामी असतात, काय बोलणार. त्यांच्या तारीफसाठी शब्द कमी पडतात. असो भावांनो, फायनली आपण पोचले. हार क्रॉस करून आता बँड्रा येणारच आहे. सो बँड्राला समोर तुम्ही पाहू शकता, थोडंसं आहे ना ब्लरी टाईप झालंय, म्हणजे पावसाचं तिथं वातावरण आहे. भाई आपल्याला रेडी राहावं लागेल असं मला वाटतंय. बघू. या वस्तीतून सरळ सरळ जायचं आहे. खरं खूप डिमांडिंग बटन असतं त्याच्याकडे. लहानपणापासून आम्ही तिकडचीच सवय आहे. सो तिकडेच खायला येतो नेहमी. आता तुम्हाला दिसेलच मटन शॉप. स्वागत आहे मटन शॉप मध्ये. सरळ सरळ चालत भावांनो, फायनली आपण निघालोय बँड्रावरून. कारण आपले सगळे ऑलमोस्ट काम झाले आहेत. आणि माझ्या लेफ्ट साईडला जो पेट्रोल पंप जर तुम्ही पाहत असेल तर लेफ्ट साईडचा कोणताही भारत पेट्रोल पंप किंवा हे HP ह्याच्यामध्ये ना आता सध्या ऑफर चालू आहे. 2-3 दिवस अगोदर मी जेव्हा आलो होतो बँड्राला, तेव्हा मी पेट्रोल भरलं होतं 490 रुपीजचं. तर मी पेमेंट केल्यानंतर मला त्यांच्या डिव्हाइसमध्ये त्यांच्या पेट्रोल पंपवाल्यांकडे डिव्हाइस आहे, त्या डिव्हाइसमध्ये त्यांनी बघितलं की मला 5 रुपयाचं एक्स्ट्रा पेट्रोल भेटत होतं. सो असे काही
मंथली ऑफर्स असतात त्यांचे. सो फायनली मी बँड्रावरनं एक्झिट करतोय, गोरेगावला जायचं, कारण की मटण आता आपल्या बॅगेत आहे. अहो भावाला उशीर झाला असेल मोस्टली. ईडीव्ही बाईक मध्ये ना ती थ्रिल, स्पोर्ट्स बाईक मधलं तितकी ते मजा करून पळवतात ना, पळवणं इन्सान तर ती छपरीवाला पळवणं नाही, एकदम आरामात एक्सपिरियन्स वालेच पळवतात मोस्टली. पाऊस आला रे आला, आम्ही तर भिजायला लागलो. भिजत भिजत घरी गेलो तर फटके खाणार, फटके खाणार. लवकरात गाडी लावून इथे उभा राहूया, थोड़ी सी जगह हमें भी दो ताकि हम भीज ना सके. जोरात आला पाऊस, तरी अर्धा भिजलो. अरे उघड मम्मी तुझा रेनकोट. पाऊस बघूया, पाऊस खूपच जोरात आलाय भावानं, खूपच जोरात आलाय, चांगलाच जोरात आलाय. आणि रेनकोट सोबत, रेनकोट घालेपर्यंत अर्धा भिजून गेलं, काय करणार. रेनकोट अंगावर चढेपर्यंत अर्धा तर इथंच भिजून गेलं, पण हरकत नाही, थोडं तर थोडं, पूर्ण नाही भिजणार. पावसाची सर आलेली एकच चांगली. मग आता पाऊस थांबला. दिस इज कॉल्ड पावसाची धमकी, वॉर्निंग, वॉर्निंग, चेतावणी. पण आता रेडी आहे, पाऊस आला तरी डझंट मॅटर टू अस. ओहो चेतन, इंग्लिश इंग्लिश इंग्लिश, चला. फायनली निघालो, सगळे बायकर थांबलेले, सगळ्यांना तरी अर्ध्याने भिजवलंच आहे. आफ्टर ऑल आपण पॅन्ट आणली, आपण डायरेक्ट हाफ शॉर्ट्स वर आलोय आणि मस्त एन्जॉय करत पावसात. एक थंडावा आणला यार, थंडावा बोलतात ना, वाव. कारण की आता वाव वाटतं, मगाशी डोक्याचा पाव पाव झाला होता भेजाचा, पण आता तेच वाव वाटतंय, कारण की एकदम गार. हा हा